महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील धैरण शहापूर परिसरात प्रस्तावित सिनारमस प्रकल्पासाठी पोहोच रस्ता करण्यास परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय। मात्र हा विरोध डावलून एमआयडीसी कडून आज पोलीस बंदोबस्तात रस्त्यासाठी भरावाचं काम हाती घेण्यात आलं। या कामावरून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष झाला। पोलिसांनी 40हून अधिक ग्रामस्थांना ताब्यात घेऊन पोयनाड पोलीस ठाण्यात आणलं आणि भरावाचं काम सुरू केलं। मात्र यामुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं। मात्र प्रकल्पाला विरोध नाही, मात्र पोहोच रस्त्यासाठी जे भूसंपादन केलं जात आहे त्याबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। जमिनीचा दर आणि पुनर्वसन याबाबत आमचे समाधान झालेलं नाही, त्यामुळे या कामाला आमचा विरोध असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात आमच्याशी चर्चा करा, नंतरच काम सुरू करा, अशी इथल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। शेकापच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि अनिल पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। धैरण शहापूरच्या लोकांच्या जमिनी ज्या संपादित करण्यात आलेल्या आहेत ती प्रक्रिया अद्याप अपूर्ण असतानाही या ठिकाणी बळजबरीनं धाक दाखवून पोहोच रस्त्याची कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आमचा विरोध आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, पुनर्वसनाच्या फायद्याबाबत इथे कोणी काही बोलत नाही, आमचं झालेलं शेतीचं नुकसान, शेततळ्यांचं नुकसान, आमचे बंद पडलेले पूरक व्यवसाय या नुकसान भरपाईची जोपर्यंत कोणी वाच्यता करत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार आणि आक्रमकपणे ते आंदोलन करणार। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने ते आंदोलन चालू राहणार। आरोप नाही, मी प्रत्यक्षात त्याचं हे उदाहरण आहे की हे पोच रस्त्याचं जे काम सुरू आहे, जिथे या ठिकाणी आम्ही उभे आहोत, आम्हाला संपादनाचा 1 रुपयाही मोबदला मिळालेला नसताना या ठिकाणी पोच रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। 100% स्थानिकांची ही मुस्कटदाबी आहे आणि या विकासामध्ये आम्ही कुठेही नाही। आज हा जो शासनाने आमच्यावर बडगा उगारलाय त्या अनुषंगानं म्हणजे अत्याचार करूनच आमच्यावर हा बडगा उगारलेला आहे। आम्ही शासनाबरोबर सकारात्मक असताना, चर्चेला बसायला सकारात्मक असताना किंवा आमचा या प्रकल्पाला विरोध नसताना सुद्धा वारंवार आम्ही शासनाला सांगतोय की बाबा आम्ही या प्रकल्पाचं स्वागत करतोय, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची शासन आमची ऐकायला तयार नाही। आणि त्या अनुषंगाने सकाळी आम्ही शासनाकडे फक्त चर्चेसाठी 1 तास मागत होतो, पण आपल्या पोलिसच्या बलावर त्यांनी आम्हाला काही चर्चेसाठी विषय दिला नाही। उलट आमच्या सर्व शेतकऱ्यांना बळजबरी करून पोलीस पिंजऱ्यामध्ये ओढत फरफडत नेऊन आम्हाला पोयनाड पोलीस स्टेशनला बंद केले। जे काम आता करतायत त्या कामामध्ये आमच्या स्थानिक जी ग्रामपंचायत आहे, लोकशाहीमधला सर्वात मोठा स्तंभ जो आपण बोलतो की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आमची ग्रामपंचायत, ह्या ग्रामपंचायतला सुद्धा त्यांनी एक तीळ मात्र त्यांनी कळवलेला नाही आहे आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळे हा तो त्याच काम करतात, त्याचा निषेध आम्ही करतोय। संबंधित जो आता कॉन्ट्रॅक्ट चालू आहे म्हणजे ज्या बाहेरच्या परप्रांतीयाला कॉन्ट्रॅक्ट देऊन ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही कंपनी वसणार आहे किंवा चालू होणार आहे, म्हणजे त्यांना मुळात 19ला केलेली ॲक्विजिशनची प्रोसिजर त्यांना रस्ताच नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जो रस्ता मिळणार आहे त्याच शेतकऱ्याला पूर्णपणे डावललं जाते आणि त्याचंच नुकसान करून फक्त आपली कंपनी चालू होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतायत। एमआयडीसीच्या लोकांना आम्ही आता जे प्रश्न केला की जी काही सिनारमस कंपनी तुमची निर्माण होते किंवा चालू करताय त्याचा प्रारूप आराखडा तुमच्याकडे आता आहे का? आरो सारख्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या कंपनीचा प्रारूप आराखडा नाही। मग आम्हाला स्थानिक लोकांना ते कळणार तरी कसं की त्याच्यापासून प्रदूषण निर्माण होणार आहे किंवा रोजगार किती निर्माण होणार आहे, स्थानिकांना रोजगार काय असेल ह्याची सुद्धा माहिती आलेल्या कामावर आलेल्या अधिकाऱ्यांना नाही। आरो सारखे अधिकारी, मुख्य अभियंता, जे अधीक्षक अभियंता, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचं उत्तर देता आलं नाही। मग आमचे हे विचार शासनापर्यंत काय पोहोचणार की आम्हाला हे काय देतील हा प्रश्न किंवा ही भीती आम्हाला सर्वात मोठी आता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.